महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या अत्यंत तणावपूर्ण आणि आरोप प्रत्यारोपांनी भरलेले आहे. बच्चू कडू यांनी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करताना ईव्हीएम मशीनमधून मतचोरी होत असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना नालायक आणि गद्दी मिळालेली अशी संभावना करताना संविधानातील मतदानाच्या मूलभूत अधिकारावर बोट ठेवले आहे. त्यांच्या मते मतदाराला आपले मत कोणाला दिले आणि ते खरोखरच त्या उमेदवाराला मिळाले का याची खात्री देण्याची जबाबदारी आयोगाची आहे. परंतु सध्याच्या ईव्हीएम प्रणालीत पारदर्शकतेचा अभाव असल्याने मतदारांचा हक्क हिरावला जात आहे. त्यांनी आयुक्तांना आव्हान देताना म्हटले की जर चौथी पास असले तरीही डोके असेल तर संविधान काय म्हणते हे समजावून सांगा. मत मला मिळाले का? ज्याला मी मत दिले त्यालाच ते गेले का? हा प्रश्न केवळ बच्चू कडू यांचाच नसून अनेक मतदारांच्या मनात घर करून आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासाठी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. त्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना आणि सुपारी देणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी यामागे आहे. मनोज जरांगे सध्या माजलगाव दौऱ्यावर असून त्यांच्या समर्थकांनी लातूरच्या उदगीर येथे धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा निषेध नोंदवला आहे. मुंडेकर आगे हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देऊन समर्थकांनी धनंजय मुंडे यांना पाठीशी घातल्याचे दाखवले आहे. एकीकडे ईव्हीएमवरून विश्वासाचा संकट आणि दुसरीकडे मराठा नेत्यांभोवती गोळा होणारी राजकीय धुरळा महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची अस्वस्थता स्पष्ट करतो.